सांगली शहरासह जिल्ह्यात खून, हाणामारी, चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। जिल्ह्यात वाढत्या गुन्ह्यांचं प्रमाण चिंताजनक आहे। सदरचे गुन्हे रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशा सूचना खासदार विशाल पाटील यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना केल्या। तसेच गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेण्याचं आवाहन त्यांनी केले। सांगलीसह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढले। चोरी, दरोडा, हाणामारी, नशेचं प्रमाण वाढले। सतत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर खासदार विशाल पाटील यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन आढावा घेतलाय। यावेळी विविध विषयांवर चर्चाही केली आहे। जिल्ह्यात गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे। चोऱ्या, दरोडे, खून यांसारखे गुन्हे सतत घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती आहे। पोलीस प्रशासनाने वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करावीत। गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी अशा सूचना यावेळी खासदार पाटील यांनी केल्या।